नमस्कार विद्यार्थी बालमित्रमैत्रिणींनो, आज आपण दुसरी प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत जी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची फेब्रुवारी 2018मध्ये येऊन गेलेली आहे. ती आपण आज सोडवत आहोत. आपण प्रश्नपत्रिकेकडे जाऊ डायरेक्ट. चला, पहिला प्रश्न जो आहे, प्रश्न 1 ते 3 साठी सूचना आहेत. पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. आपण अगोदर उतारा वाचूयात. उन्हे उतरणीला लागली. पक्षी घराकडे परतू लागले. झाडावर देखील खूपशा पक्ष्यांची घरटी होती. त्यांनी जेव्हा परतल्यावर पाहिले की एक आगंतुक पाहुणा आपल्या झाडावर आरामात विश्रांती घेत बसला आहे, तेव्हा अगोदर तर बिचकले. मग तो पाहुणा बोलतो का हे बघायला हळूहळू त्याच्याभोवती घिरट्या घातल्या, किलबिलाट केला. पण चेंडू कसला वस्ताद! तोंडातून चकार शब्द त्याने काढला नाही. त्याला वाटले आपण गप्प राहिलो म्हणजे आपल्याला निरुपद्रवी समजून कोणी त्रास देणार नाही. आता हा जो आहे तो परिच्छेद. आता प्रश्नांकडे जाऊयात आपण. प्रश्न पहिला जो दिलेला आहे, पाहुणा झाडावर येण्याची वेळ कोणती आहे? आता सुरुवातीचंच जे 2 शब्द आहेत पहा. उन्हे उतरणीला लागली. उतरणीला लागली म्हणजे ऊन कमी कमी होत चाललं आहे, म्हणजे साधारण संध्याकाळची वेळ असेल. म्हणून मग ह्याचं उत्तर आपल्याला सकाळ, दुपार, रात्र असं न येता संध्याकाळ, पर्याय क्रमांक 4 हे पहिल्याचं उत्तर येईल. दुसरं पहा प्रश्न, आगंतुक पाहुणा कोण आहे? आता इथे शब्द आहे आगंतुक. आगंतुक म्हणजेच काय, तर अचानक आलेला. आता आपल्याला वाचल्यावर लगेच कळते पाहिजे की चेंडू कसला वस्ताद, म्हणजे ह्याच्याशी काही संबंध नाही, पण चेंडूचा इथे उल्लेख आलेला आहे. म्हणजे आगंतुक पाहुणा हा चेंडूच असला पाहिजे. दुसरा पक्षी, घरटे, निरुपद्रवी प्राणी असं न येता याचा जो उत्तराचा क्रमांक येणार आहे पर्याय, तो आहे 1. प्रश्न तिसरा पहा. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द उतार्यात आला नाही? एक आहे अतिथी, द्विज, त्रासदायक आणि आराम, असे 4 शब्द आहेत. आता अतिथीला जो आहे तो पाहुणा शब्द आलेला आहे. द्विज पक्षी, आरामला विश्रांती आणि त्रासदायकला इथे आलेला नाही. त्यामुळे याचं जे उत्तराचा पर्याय असणार आहे तो आहे पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न 4 ते 6 साठी सूचना आहे पहा. पुढील बातमी काळजीपूर्वक वाचून विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. आता पहा, परिच्छेद असेल, बातम्या असतील, कविता असेल किंवा सुसंगत वाक्यांचा परिच्छेद, संवाद, या सगळ्यांसाठी जर आपलं काळजीपूर्वक वाचन असेल तर हे मार्क आपल्या हातचे असतात, कारण आपल्यासमोरच उत्तर दिलेली असतात. त्यामुळे या ठिकाणी काळजीपूर्वक वाचून आकलन करून मगच प्रश्नांच्या उत्तरांकडे जायचं आहे, घाई करायची नाही आहे. पहा, बातमी वाचूयात. राष्ट्रीय स्मारकांमध्ये प्लॅस्टिक बंदी. नवी दिल्ली. स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक मोहिमेचा भाग म्हणून देशातील सर्व राष्ट्रीय स्मारके तसेच पर्यटन स्थळांवर प्लॅस्टिक बंदीची घोषणा करण्यात आली. काल दिल्ली येथे केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी महात्मा गांधी जयंतीचा मुहूर्त साधून ही घोषणा केली. सर्व राष्ट्रीय स्मारकांच्या परिसरात संपूर्ण प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी महिनाभरात करण्याचे तसेच या ठिकाणी स्वच्छतागृह व उपहारगृहांची सुविधा पुरवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आता प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न 4 आहे, प्लॅस्टिक बंदी हा कोणत्या मोहिमेचा भाग आहे? या ठिकाणी पहिलंच वाक्य जे आहे, स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक, म्हणजे याच्यामध्ये पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 5, मोहिमेअंतर्गत कोणत्या सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले गेले? आता इथे पहा, फक्त स्वच्छतागृह आणि उपहारगृह आहेत, म्हणजे मग पर्याय काय कुठला येणार आहे? अ आणि ब साठी कुठला पर्याय येणार आहे या ठिकाणी? पर्याय क्रमांक 4, बरोबर ना, पर्याय क्रमांक 4 येणार. हो. आणि प्रश्न 6 जो आहे पहा, मोहिमेची घोषणा कोणत्या दिवशी केली? आता या ठिकाणी कोणतं मुहूर्त साधलं आहे? महात्मा गांधी जयंतीचा. मग आता महात्मा गांधी जयंती केव्हा असते हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 येणार नाही आहे, 3 ऑक्टोबर. दुसरा 31 जुलै येणार नाही. 2 ऑक्टोबर हा पर्याय येणार आहे, पर्याय क्रमांक 3. प्रश्न 7 पहा. पुढील वाक्यातील विशेषणांची संख्या किती? वाक्य आहे, 11व्या होडीला बांधलेली 12वी सामानाची होडी देखील छान चालली होती. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय ओळखायचं आहे? विशेषणं. आता पहा, होडीला 11वे ही एक विशेषण येते, सामानाची 12वी हे एक विशेषण येईल आणि छान असं, हे 3 विशेषण येतील. म्हणजे याचा पर्याय जो आहे तो आहे 1.
3 विशेषण आहेत. पुढे पहा प्रश्न 8वा. खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी नाम असलेला पर्याय कोणता? आता याच्यामध्ये पहिला शब्द आहे नशीब, नंतर गुलाब, नंतर जवाब, नंतर हिशोब. आता ह्याच्यामध्ये आपण ह्याचा वाक्यात उपयोग करून पाहायचा आणि मग नेमकं आपल्याला सांगता येईल त्याप्रमाणे. पर्याय क्रमांक ह्याच्यामध्ये जे 8व्याचा आहे ते आहे 1 नशीब. कारण नशिबाला, नशिबाचे कुठेही वापर केला तर त्याच्यामध्ये काही बदल होत नाही, त्यामुळे निश्चितपणे एकवचन नशीब हे आहे. प्रश्न 9वा पहा. पुढील वाक्याचा काळ ओळखा. आपण चमचमणाऱ्या चंद्रचांदण्यांची शोभा पाहायला जाऊ. आता हे काळ आला की आपल्याला काय पाहिजे आहे? महत्त्वाचं क्रियापद. पाहायला जाऊ असं दिलेलं आहे, त्यामुळं या ठिकाणी जो काळ असणार आहे तो आहे भविष्यकाळ, पर्याय क्रमांक 2. प्रश्न 10वा पहा. पुढीलपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय कोणता? आता याच्यामध्ये 4 शब्द दिले, त्यातले नीट काळजीपूर्वक पहा. अरण्यलिपी, उद्यमशील, निपचित आणि तंत्रशुद्ध. तर यातला जो 3रा शब्द दिलेला आहे निपचित हा अशुद्ध आहे, कारण या ठिकाणी चला ऱ्हस्व वेलांटी पाहिजे, त्यामुळे त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे ह्याचं उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न 11वा. पुढीलपैकी निश्चितपणे फक्त पुल्लिंगी नाम असलेला पर्याय कोणता? या ठिकाणी मग काही सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी पण त्याचं वचन वगैरे बदलून वाक्यात उपयोग करून पाहायचं आपल्याला. शब्द जे आहेत वेळ, ढेकर, बाग आणि हिरा. आता वेळ असेल, ढेकर असेल, बाग असेल यांचा वाक्यात उपयोग करून गेला तर आपल्याला थोडासा बदल. पण हिरा हा जो शब्द आहे हा वाक्यात कसाही वापरला तरी पण याच्यामध्ये कोणताही लिंगामध्ये बदल होत नाही, म्हणून याच्यामध्ये जे पर्याय आहे 4 हे ह्याचं उत्तर आहे 11व्याचं हिरा. प्रश्न 12वा पहा. अचानक आलेल्या टोळधाडीने पिकांचा टिंबटिंब. वरील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा. खाली तुम्हाला त्याच्याने वाक्प्रचार दिलेले आहेत पहा. श्री गणेशा करणे, निगराणी करणे, बंदोबस्त करणे आणि फज्जा उडवणे. आता टोळधाड हा पिकांवर एकदम धाड घातली तर पिकांचं काय होणार आहे या ठिकाणी? तर या ठिकाणी त्याचं उत्तर येते 4 आकडा फज्जा उडवणे. म्हणजे टोळधाड जर आली पिकांवर तर सगळ्या पिकांचं काय होणार आहे? नाश पावणार आहे सगळी पिकं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असणार आहे. कारण श्री गणेशा करणे म्हणजे सुरुवात करणे, निगराणी करणे म्हणजे काळजी घेणे, बंदोबस्त करणे म्हणजे पण राखण करणे अशा अर्थ येऊ शकतं. त्यामुळं 12व्याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 13वा पहा. खाली जी तुम्हाला एक म्हण दिलेली आहे ओळखायला, ती म्हण आपण ओळखून त्या म्हणीतील पहा. चौकटीतील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या म्हणीतील डावीकडून 7वे अक्षर कोणते? आता म्हण तयार केल्यानंतर आपल्या हाताची जी उजवी बाजू ती म्हणीची उजवी बाजू आणि आपल्या हाताची जी डावी बाजू ती म्हणीची डावी बाजू. आता म्हण कोणती होती पहा. तळे राखील तो पाणी चाखील. मग आता तळेपासून आपण सुरुवात करणार की नाही. मग 1 2 3 4 5 6 7 मग तळे राखील तो पाणी. तर पा हा शब्द येतोय 7वा, म्हणजे याचा पर्याय येतोय पर्याय क्रमांक 1 पा. आता पुढे पहा 14 ते 16साठी सूचना दिलेल्या आहेत. पुढे सुसंगत परिच्छेदाची 3 वाक्य दिली आहेत. परिच्छेदाची वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य शब्दांचा पर्याय निवडा. आता या ठिकाणी जेव्हा सुसंगत वाक्यांचा परिच्छेद असतो तर ते हे प्रश्न सोडवताना पहिल्यांदा काय करायचं आहे तर 3ही प्रश्न जे दिलेले आहेत महत्त्वाचे ते क्रमाने वाचायचे आणि त्यांचे 4ही जे पर्याय आहेत ते समजून घ्यायचे. आणि जेव्हा आपण त्याचं उत्तरांकडे जाणार आहोत त्यावेळेस मात्र काय करायचं आहे उत्तर लिहिताना तर पहिल्यांदा 3रा जो प्रश्न आहे तो, नंतर मग 2रा आणि नंतर मग पहिला प्रश्न, असं खालून वर जर गेलं तर आपल्याला त्याची अचूक उत्तरं सापडण्यासाठी सोपं पडतं. आता पहा दुष्काळी प्रदेश टिंबटिंब हिरवाईनी नटला. 14वा प्रश्न आहे उन्हामुळे, पावसामुळे, महागाईमुळे, नापिकीमुळे. नंतर पुढचा प्रश्न आहे पहा सर्व टिंबटिंब दुथडी भरून वाहू लागले. नदी नाले, डबकी, तलाव, धरणे. आणि 16वा प्रश्न आहे निसर्गाच्या कृपेने बळीराजा टिंबटिंब. आता पहिल्या वाक्यात काय दिलं तर बघा दुष्काळी प्रदेश आणि शेवटी दिले की निसर्गाच्या कृपेने बळीराजा, म्हणजे पावसाशी संबंधित हे 3ही प्रश्न आहेत. त्यामुळे आपण जर खालनं वर गेलो समजा 16वा प्रश्न जर पाहिला आपण तर पहा निसर्गाच्या कृपेने बळीराजा, या ठिकाणी 16वा प्रश्न सांगते मी, बळीराजा सुखावला. मग त्याप्रमाणे त्याच क्रमांकाला आपण नंबर देऊन बरोबर रंगवायचं गोळा, त्या ठिकाणी घाई नाही करायची. नंतर आपण 15व्याकडे जातो आहे. सर्व टिंबटिंब दुथडी भरून वाहू लागले. या ठिकाणी नदी नाले हा पर्याय क्रमांक 1 येईल.
पुढे पहा 14वा प्रश्न, म्हणजे आपण खालून वर चाललो आहे, लक्षात घ्या. दुष्काळी प्रदेश टिंबटिंब हिरवाईने नटला. हिरवाई नटला म्हणजे कशामुळे नटला असेल तर पावसामुळं. पर्याय क्रमांक 2. म्हणजे 14, 15 आणि 16 हे अशा प्रकारे सोडवायचे, साधारणतः आपल्याला पटकन समजतं. पुढे पहा प्रश्न क्रमांक 17. पुढीलपैकी कोणता शब्द संगणकाशी संबंधित नाही? म्हणजे 3 आहेत, एक नाही तो ओळखायचा आपल्याला. युजर, प्रिंट, न्यूजपेपर, नेटवर्क. लगेच कळते आपल्याला या ठिकाणी न्यूजपेपर शब्द फक्त इंग्लिश दिला आहे, वर्तमानपत्र हा वेगळा आहे, त्यामुळे याचा पर्याय क्रमांक 3. पुढे पहा गटात न बसणारा शब्द ओळखा. तुरंग, अश्व, वारू, कुंजर. हे सगळे जे शब्द आहेत ते घोडा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पहा तुरंग आहे, अश्व आहे, वारू आहे, पण कुंजर हा शब्द जो आहे तो आहे हत्तीला समानार्थी शब्द. त्यामुळे याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4. आता पुढचा प्रश्न पहा 19वा. शिक्षा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. पर्याय आहेत प्रगती, बक्षीस, कृपा आणि प्रशंसा. आपल्याला पटकन कर. शिक्षा त्याचे विरुद्ध शब्द असणारे बक्षीस. या ठिकाणी आपले जर शब्द संपत्ती असेल, आपले शब्द पाठ असतील तर आपल्याला इथे अगदी क्षणाचाही वेळ लागणार नाही आहे. पुढे पहा प्रश्न 20वा. खालीलपैकी अलंकारिक शब्द व त्यांचा अर्थ असलेली अयोग्य जोडी निवडा. या ठिकाणी आपल्याला अयोग्य जोडी निवडायची. 3 जोड्या योग्य असणार आहेत. पहिला आहे सूर्यवंशी, लवकर झोपेतून उठणारा. नंतर आहे लंकेची पार्वती, अंगावर दागिने नसलेली स्त्री, आतल्या गाठीचा सगळं मनात ठेवणारा, सांगकाम्या, स्वतःच्या मनाने काहीही न करणारा. आता चौथा बरोबर आहे सांगकाम्या, आतल्या गाठीचा पण बरोबर आहे शब्दाचा अर्थ, अलंकारिक शब्द. लंकेची पार्वती पण म्हणजे बरोबर. या ठिकाणी सूर्यवंशी, लवकर झोपेत न उठणारा, तर नाही, सूर्यवंशी म्हणजे सूर्य डोक्यावर आल्यावर उठणारा, उशिरा उठणारा अशा अर्थी. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे 20व्याचं उत्तर असणार आहे. 21 पहा. 2 नद्या एकत्र मिळण्याची जागा यासाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा. उगम, निगम, संगम, दुर्गम. 2 नद्या एकत्र मिळण्याची जागेला काय म्हणतात? संगम. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढे पहा प्रश्न 22वा. या ठिकाणी खालील समूहदर्शक शब्द कोणत्या नामासाठी वापरला जातो ते पर्यायातून निवडा. मांदियाळी. आता पहा मांदियाळी हा शब्द आपण पसायदानामध्ये नेहमी ऐकतो. तर मांदियाळी कोणाची असते? भक्तांची. त्यामुळे याचं पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. आता पुढे पहा 23वा प्रश्न आहे. पिलूदर्शक शब्दांची जोडी असलेला पर्याय ओळखा. चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. गायच्या पिल्ल्याला वासरू, हरणाला शावक, बरोबर आहे, वाघाला बछडा आणि मेंढीचं करडू. तर हे मेंढीचं करडू हा पर्याय चुकीचा आहे, पर्याय क्रमांक 4. प्रश्न 24वा पहा. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे योग्य क्रमाने जुळवली असता वीज या अर्थाचा शब्द तयार होईल. आता पहा पहिलं जे शब्द आहे त्याच्यामधून काय होतं तयार? यामिनी. दुसरा आहे सौदामिनी. तिसरा आहे तरंगिणी आणि चौथा आहे रागिनी. तर आता वीज या शब्दाचा समानार्थी शब्द सौदामिनी हा येतो आहे, म्हणजे याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 ह्याचं उत्तर आहे. बाकी सगळे शब्द हे वेगवेगळे आहे. समजा यामिनी असेल तर यामिनी म्हणजे रात्र, किंवा तरंगिणी असेल तरंगिणी म्हणजे काय आहे तर तरंगिणी म्हणजे नदी, असं हे वेगळे आहे. त्यामुळे सौदामिनी हे याचं उत्तर असणार आहे, उत्तर पर्याय क्रमांक 2. शेवटचा प्रश्न पहा 25वा. माझ्या भावाला कारल्याचा भाव जास्तच वाटला या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून ओळखा. आता इथे पहा भाव खाली खून केलेली आहे. आपण मागच्या पेपरमध्ये पण पाहिलं होतं की काही शब्द जे आहेत त्यांचे 2 अर्थ असतात. तसं भाव या शब्दाचा काय होतं? भाव म्हणजे दर किंवा किंमत आणि भाव म्हणजे श्रद्धा अशा अर्थाने वापरला जातो. या ठिकाणी कारल्याचा भाव म्हणजे कारल्याचे दर, कारल्याची किंमत अशा अर्थाचा वापर केलेला आहे. त्यामुळे पर्यायातलं बघा भाऊ, अंदाज, दर आणि हिशोब. तर उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 3 दर हे ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आता पहा आजची प्रश्नपत्रिकासुद्धा तुम्हाला समजून दिलेली आहे. उद्या आपण दुसऱ्या प्रश्नपत्रिकेसह पुन्हा भेटूया.